आज्ञा लावायचा? नशेत सुद्धा तो तुझ्या जवळ आला नाही। माझ्याशी बोलताना सुद्धा तो नजर झुकवूनच बोलत होता। तो प्रियाची माफी मागत होता आणि तुला स्पष्टपणे सांगत होता की त्याचं प्रियावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही। नशेत सुद्धा तो तुला ओळखत होता आणि तरीही तू म्हणतेस की प्रीतम तुझा दोषी आहे। उलट एक स्त्री म्हणून त्याने तुझा सन्मान केला, तुझ्या भावनांचा आदर केला, तुझ्या आईपणाचा मान राखला आणि स्वतःच्या वागण्यावर कायम संशय घेत राहिला। कुठली मुलगी असं खोटं बोलेल? कुठली आई आपल्या होणाऱ्या बाळाच्या बापाचं खोटं नाव सांगेल असं म्हणत तो तुला खरं ठरवत राहिला। प्रीतमने ह्यासाठी खूप त्याग केलाय मोनिका। त्या दिवशी सुद्धा तो मला भेटायला आला होता आणि चुकून तुझ्या खोलीत शिरला। त्याचा सुद्धा तू किती तमाशा केलास। मला तुझा सगळा खोटेपणा कळत होता, पण तरी मला बघायचं होतं की तू कुठल्या थराला जातेस ते। अशा प्रकरणात आपण बऱ्याचदा मुलांची बाजू न ऐकता मुलींना सहानुभूती देतो, पण माझ्या मुलांवर मी केलेल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे। स्त्रियांचा सन्मान करणं माझ्या मुलांना येतं, पण त्याचा जर कोणी गैरफायदा घेणार असेल तर त्यांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। जर ते चुकले तर मी स्वतः त्यांचे कान धरीन, पण माझ्या मुलांवर जर कोणी खोटे आरोप केले तर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही। मोनिका, आता सगळं संपलंय। ऋषिकेश, माफ करा मॅडम, आयुष्यात गरिबी एवढी पाहिली ना की झटपट श्रीमंत व्हायच्या नादात आम्ही हा प्लॅन केला। प्रीतमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आम्ही। ऋषिकेश, तू हे काय बोलतोयस? खरं तेच बोलतोय मोनिका। सगळं संपलंय। आपला प्लॅन यांना आधीच माहिती होता आणि आता जर तू शहाणी असशील ना तर स्वतःला सरेंडर कर आणि माफी मागायची। मी का माफी मागू? आणि ते रिपोर्ट्स आलेत ना, त्यामध्ये सिद्ध झालंय की हे बाळ प्रीतमचंच आहे आणि मी हे कोर्टात सुद्धा सिद्ध करून दाखवू शकते। हा, मी नाही माफी मागणार। माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला हे आई तू भासे ठाई ठाई आई। आई, या सगळ्या प्रकरणात तुलाही खूप त्रास झालाय। सॉरी। मला खरा त्रास तुला त्रासात बघताना होत होता। खरं तर माझ्यापेक्षा प्रियाला जास्त त्रास झालाय सगळ्याचा। प्रिया, प्रिया, माहेरी जाण्यासाठी तुझी बॅग तयार आहे ना? आई, हा तुझा नवरा, त्याला कुठे घेऊन जायचंय तिथे घेऊन जा। प्रिया, तुला वचन देतो की मी तुला कधीच फसवणार नाही, तुझा विश्वास कधीच मोडणार नाही। प्रीतम,
तुम्हाला प्रॉमिस करण्याची किंवा माफी वगैरे मागण्याची अजिबात गरज नाही. तुमची काहीच चूक नाही. खरं तर माझी चूक आहे. मी तुमच्यावर अविश्वास दाखवून माझ्या प्रेमावर अविश्वास दाखवलाय. मला माफ करा. मी अशी कशी वागले ना याची लाज वाटते मला. प्रिया, रडू नको. अगं तुला त्यावेळेला जे वाटलं त्याप्रमाणे तू वागलीस. आता सगळं सॉर्ट झालंय ना, आता नका रडू प्लीज. थँक्यू सो मच. बघितलंस का, उगाच तुला जादूगार नाही म्हणत मी.